आमच्याकडे येणाऱ्या रुग्णांमध्ये स्ट्रेस घेतल्यामुळे हायपरटेन्शन झालेलं आहे. पण ताणतणाव किंवा स्ट्रेस हे मोजण्यासाठी यंत्र अद्याप बनलेलं नाही. मग यू शुड ॲटलिस्ट गेट हेल्थ चेकअप वन्स इन अ इयर. आज आपण अशा एका विषयाबद्दल बोलणार आहोत, जो विषय खरं तर बोलताना तोंडाची बोबडी वळते. हायपरटेन्शन. प्रत्येकाच्या आयुष्यात थोडं ना थोडं टेन्शन असतं, पण हायपरटेन्शन म्हणजेच BP हा आजकाल फार कॉमन झालेला आहे. त्याचंच टेन्शन घेऊन लोक आज जगत आहेत आणि त्याच प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आज आपल्या सोबत एक खूप स्पेशल असे गेस्ट आहेत, ते डॉक्टर नितीन बोटे सर. खरं तर इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट म्हणून ते गेले 15 वर्ष कार्यरत आहेत आणि 10,000 पेक्षा जास्त हृदय शस्त्रक्रिया आत्तापर्यंत त्यांनी केलेल्या आहेत. खरं तर जे हॉस्पिटलमधनं गोल्ड मेडलिस्ट झाल्यानंतर त्यांनी 15 वर्षांमध्ये KJ सोमय्या सोबतच सुराना सेठिया हॉस्पिटल आणि आता नंदिनी हार्ट अँड चाइल्ड क्लिनिक सायन येथे ते रुग्णांना सेवा देत आहेत. तर सर आपल्यासोबत आज आहे, हे आपलं भाग्यच. त्यांच्यासोबत आपण गप्पा मारूयात. सर, हायपरटेन्शन या गोष्टीला म्हणजेच BP या गोष्टीला सायलेंट किलर असं म्हटलं जातं, ते का बरं? खरं तर हायपरटेन्शन म्हणजे मराठीत म्हटलं तर उच्च रक्तदाब, म्हणजे हृदयाला पंप करण्यासाठी रक्तवाहिन्यावरती जो दाब येतो याला आपण रक्तदाब म्हणतो. जेव्हा हा दाब दीर्घकाळ राहतो त्याला आपण हायपरटेन्शन म्हणतो. आता याला सायलेंट किलर म्हणण्याचे कारण असं आहे की बहुतांशी रुग्णांमध्ये या हायपरटेन्शनचे काहीही लक्षणं नसतात. म्हणजे नॉर्मली कुठलाही आजार झाला आपल्याला तर त्याचे लक्षणं असतात, पण ह्या आजाराची लक्षणं खूप साऱ्या रुग्णांमध्ये नसतात आणि सायलेंटली हळूहळू आपल्या ब्लड प्रेशरमुळे हृदयावरती, किडनीवरती, डोळ्यांवरती, इवन मेंदूवरती परिणाम होतात. त्यामुळे याला आपण सायलेंट किलर असं म्हणतो. सायलेंट किलर म्हणजे की जो आपल्या बॅकग्राऊंडमध्ये राहून डॅमेज करत आहे, त्यामुळे सायलेंट किलर हा शब्द परिणामक आजार आहे. जर पण हाय ब्लड प्रेशरची एक पर्टिक्युलर रेंज असेल, ती रेंज काय असते जेणेकरून लोकांना कळेल की आपल्याला हाय ब्लड प्रेशर आहे? खरं तर वर्ल्ड हार्ट ऑर्गनायझेशन WHO किंवा इंडियन हार्ट ऑर्गनायझेशन यांच्यानुसार जो नॉर्मल रक्तदाब म्हणजे ब्लड प्रेशर याची व्याख्या अशी आहे की जर वरची लेवल म्हणजे सिस्टोलिक ब्लड प्रेशर 120 म्हणजे 120 मिलीमीटर ऑफ मर्क्युरी, खालची लेवल म्हणजे डायस्टोलिक ब्लड प्रेशर 80 दॅट इज 80 मिलीमीटर ऑफ मर्क्युरी, हे नॉर्मल रक्तदाबाची व्याख्या आहे. जर 120 ते 130 असेल आणि खालचा 80 ते 89 असेल तर आपण त्याला अर्ली हायपरटेन्शन असं म्हणू शकतो. पण जेव्हा 140 सिस्टोलिक आणि 90 डायस्टोलिक म्हणजे 140 वरचा BP, 90 खालचा BP होतो, त्याला आपण ॲक्च्युली हायपरटेन्शन म्हणजे उच्च रक्तदाब झालेला आहे असं बोलू शकतो. आता याच्यामध्ये रेंज महत्त्वाची नसून मल्टिपल रीडिंग महत्त्वाचे. म्हणजे समजा एका पेशंटचा पण ब्लड प्रेशर घेतलं आणि ते त्या क्षणाला 140 आणि 90 असेल, फक्त एका रक्तदाबाच्या रीडिंगवर आपण त्याला उच्च रक्तदाब म्हणू शकत नाही. त्याच्यामध्ये रिपीटेड कन्सिस्टंट रीडिंग म्हणजे त्या पेशंटने भरपूर वेळा रक्तदाब मोजला आणि त्याचा रक्तदाब 140 आणि 90 आहे, त्याला आपण हायपरटेन्शन आहे असं बोलू शकतो. आणि बरेच तरुण आणि प्रौढ सुद्धा हा विचार करतात की हाय BP किंवा हायपरटेन्शन हे एका वयानंतरच होतं, पण आजकाल ते फार कॉमन होत चाललेलं आहे. आणि प्रौढांमध्ये आणि तरुणांमध्ये हे किती कॉमन झालंय सर तुमच्या ऑब्झर्वेशननुसार? साधारणतः ज्या स्टडीज आहेत त्याच्यानुसार भारतामध्ये दर 4 रुग्णामध्ये एका रुग्णाला ब्लड प्रेशर आहे असं निदर्शनास आलेलं आहे, जे आधी खूप कमी प्रमाणात होतं. सध्या आपलं जे जीवनशैली आहे किंवा ताणतणाव आहे, आपलं धकाधकीचं आयुष्य आहे, याच्यामुळे हायपरटेन्शन हे तरुणांमध्ये सुद्धा खूप जास्त प्रमाणात आपल्याला दिसत आहे. आता हे दिसण्याची कारणं पण भरपूर आहेत, कारण स्ट्रेस, झोप कमी येणे. पण प्रौढांमध्ये BP जास्त म्हणजे कधी कधी काय असतं की प्रौढ पेशंटचा BP
हा जास्तच असतो, कारण जसं आपलं वय वाढेल तसं आपल्या रक्तवाहिन्या ह्या कमी लवचिक राहतात, म्हणजे दे आर लेस इलॅस्टिक, आणि त्याचा जो स्टिफनेस आहे म्हणजे त्याची जाडी आहे ते वाढत जाते. त्यामुळे प्रौढ लोकांमध्ये बीपी होण्याचे चान्सेस जास्त असतात. आजकाल ताणतणाव आणि क्रॉनिक हायपरटेन्शन, लोक स्ट्रेस खूप घेत आहेत, त्यामुळे बीपी होऊ शकतोय का? आणि हेही किती कॉमन आहे तुमच्याकडे येणाऱ्या रुग्णांमध्ये की स्ट्रेस घेतल्यामुळे हायपरटेन्शन झालेलं आहे त्यांना? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि सर्वात जास्त निग्लेक्टेड प्रश्न आहे. कारण आपल्या शरीरामध्ये रक्त कितीही मोजू शकतो, ब्लड प्रेशर कितीही मोजू शकतो, पण ताणतणाव किंवा स्ट्रेस हे मोजण्यासाठी यंत्र अद्याप बनलेलं नाही. आणि ताणतणाव हे जे आहे, तर याचं कारण काय आहे की ज्या पेशंटला ताणतणाव आहे त्याचं मुख्यतः कारण असतं की मेंटल स्ट्रेस, त्याची झोप कमी होणे, आणि त्याच्यामुळे काय होतं की आपल्या ब्रेनमध्ये एक सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम एक प्रकार असतो, म्हणजे काय, आपल्याला एनर्जी देणारी सिस्टीम, ती ॲक्टिवेट होते. दुसरं काय होतं, कॉर्टिसॉल म्हणजे एक स्टिरॉइड हार्मोन आहे बॉडीमध्ये, ते ॲक्टिव्ह होतं. तिसरं काय की रक्तवाहिन्या यांचं स्टिफनेस एक वाढत जातं. त्यामुळे ताणतणावामुळे बीपी वाढण्याचे कारण हे खूप जास्त प्रमाणात आहे. आणि स्ट्रेस हा जो प्रकार आहे तो सध्या निग्लेक्टेड प्रकार आहे. म्हणजे स्ट्रेसमध्ये लोक नकळत स्ट्रेस असतो, त्यांना आपल्याला कळत सुद्धा नाही की मला स्ट्रेस आहे. त्यामुळे झोप कमी होते, त्याच्यामुळे बीपी वाढत जातो. त्यामुळे ताणतणाव हे खूप आणि खूप महत्त्वाचं आहे. झोप खूप गरजेची आहे. हाय बीपी ही गोष्ट अशी आहे सर, लोकांना असं वाटतं की गोळी घेतलं म्हणजे आपण सेफ आहोत, पण हाय बीपी असण्याचे रिस्क फॅक्टर्स काय आहेत आणि त्याचे संभाव्य धोके काय होऊ शकत आहेत? तर रिस्क फॅक्टर म्हणजे दोन प्रकार येतात. एक म्हणजे मॉडिफायबल रिस्क फॅक्टर, म्हणजे ज्या रिस्क फॅक्टरला तुम्ही काही करू शकता, आणि दुसरे म्हणजे नॉन मॉडिफायबल रिस्क फॅक्टर. नॉन मॉडिफायबल म्हणजे काय, समजा तुझ्या आई वडिलांना बीपी आहे आणि मग तुला त्याच्यामुळे बीपी होण्याची शक्यता आहे, ते नॉन मॉडिफायबल आहे. बरोबर. दुसरं वय, आपलं वय वाढतच जाणार आहे, ते नॉन मॉडिफायबल आहे. आता मॉडिफायबल मध्ये काय येतं, सर्वात महत्वाचे मीठ खाणे. भारतीयांमध्ये असं जाणवत आहे की आपलं मिठाचं प्रमाण हे खूप जास्त आहे. ओके. जे नकळत पण असतं, म्हणजे आपण लोणचं खाल्लं मीठ असतं, आपण पापड खाल्लं मीठ असतं, बरोबर. आपण काही चिप्स खाल्ले याच्यात मीठ असतं. हा एक मीठ खाणे. दुसरा लॅक ऑफ स्लीप, म्हणजे खूप कमी झोप घेणे. तिसरा डायबिटीज, म्हणजे मधुमेह आपल्या भारतीयांमध्ये खूप कॉमन आहे. मधुमेह आणि ब्लड प्रेशर हे एका बाजूचे दोन नाणे, त्याच्यामुळे ज्या लोकांना मधुमेह आहे त्यांना बीपीची शक्यता जास्त असते. देन जो मॉडिफाईड रिस्क फॅक्टर आहे आपल्या भारतीयांमध्ये, फॅट इंटेक खूप जास्त आहे, म्हणजे आपलं नॉनव्हेज खाणं किंवा आपलं तेल खाण्याचे प्रकार हे जास्त आहे, त्याच्यामुळे सुद्धा बीपी होऊ शकतो. सो हे दोन प्रकार आहेत, मॉडिफायबल रिस्क फॅक्टर, नॉन मॉडिफायबल रिस्क फॅक्टर. ह्या सगळ्या रिस्क फॅक्टरमुळे आपल्याला बीपी होतो. आता दुसरा प्रश्न आहे की कोणत्या अवयवावरती परिणाम होतो. जर लॉंग स्टँडिंग ब्लड प्रेशर असेल तर आपल्या ब्रेनवरती इफेक्ट होऊन आपल्याला पक्षघात म्हणजे पॅरालिसिस होऊ शकतो, ब्रेन मरेज होऊ शकतो. कधी कधी ब्रेनची जी आर्टरी आहे ती ॲन्युरिझम म्हणजे आर्टरी मोठी होणे असं होऊ शकतं. देन आपल्या डोळ्यांमध्ये आपल्या रक्तस्राव होऊ शकतो, हिमरेज रेटायनल ब्लिडिंग होऊ शकतं. कधी कधी आपली दृष्टी जाऊ शकते, कॅटरॅक्ट लवकर होऊ शकतं. तिसरा आपल्या हृदयाची ब्लड प्रेशरमुळे जाडी वाढते, हृदयाची साईज वाढते. हार्ट अटॅक म्हणजे पेशंटला एखादा क्लॉट हार्टमध्ये होण्याचे चान्सेस वाढतात, हार्ट अटॅकचे चान्सेस असतात. हार्ट फेल्युअर म्हणजे हार्टचं पंपिंग कमी होणे किंवा हार्टचं पंपिंग होऊन हार्ट फेल होणे याचे पण चान्सेस वाढतात. देन किडनीमध्ये सुद्धा ब्लड प्रेशरमुळे किडनी फेल्युअर होऊ शकतं, आपल्याला पायाला सूज येऊ शकते. देन आपल्या रक्तवाहिन्या, जे पायाच्या रक्तवाहिन्या आहेत त्याला आम्ही PAD म्हणजे पेरिफेरल आर्टेरियल डिसीज असं म्हणतो. तर रक्तदाबामुळे पेरिफेरल आर्टरी डिसीज होऊन पायामध्ये अल्सर होणे किंवा पायाच्या जखम होणे असंही होऊ शकतं. तर रक्तवाढीमुळे, रक्तदाबामुळे हे सगळ्या अवयवावरती परिणाम होऊ शकतो. आणि बरेचदा आपण असं बघतो की उपचार करायला गेलेला पेशंट हा दुसऱ्या कुठल्या तरी आजारासाठी गेलेला असतो, पण बीपी असल्यामुळे तो आजार अजून जास्त वाढतो. सो हायपरटेन्शन म्हणजे उच्च रक्तदाब यामुळे बाकीच्या आजारांमध्ये रिस्क फॅक्टर वाढतो का, कॉम्प्लिकेशन्स होतात का? हो, निश्चितच. हा खूप हायपरटेन्शन एक बॅकग्राऊंडमध्ये ॲक्ट करणारा प्रकार आहे. हायपरटेन्शनमुळे आपल्या
बॉडीवरती असे वेगवेगळे परिणाम होतात ज्याच्यामुळे इतर आजाराचे संभाव्य धोकेही वाढतात. जसं मी तुला सांगितलं की हृदय अटॅक, हृदयविकार किंवा किडनी फेल्युअर होणे किंवा ब्रेन स्ट्रोक होणे किंवा कॅटरॅक्ट होणे, आई दृष्टी कमी होणे, रिटर्नल हिमोरेजेस. तर आपल्या ब्लड प्रेशर वाढण्यामुळे पूर्ण बॉडीमध्ये मल्टिपल इफेक्ट्स होऊ शकतात आणि ते इफेक्ट आपल्याला अर्ली जाणवून येत नाही. जसं बीपी लॉंग स्टँडिंग वाढत जातं तसं जाणवून येतं. त्यामुळे हायपर टेन्शन इज अ सायलेंट किलर ही टर्मिनॉलॉजी खरंच उपयुक्त आहे. ओके. पण आता बरेच प्रेक्षक हा विचार करत असतील की आमच्या घरी बीपीचं मशीन आहे आणि आम्ही मोजतो सुद्धा, पण अचूक कसा मोजावा सर बीपी जर मशीन असेल आपल्याकडे तर? हा एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण बीपी मशीन आपल्या घरी असणे किंवा पल्स ऑक्सिमीटर घरी असणे हे कोविड नंतर सर्वमान्य झालेलं आहे. आपल्या भारतामध्ये खूप साऱ्या लोकांच्या घरी सगळ्या मशीनी असतात, बरोबर. पण त्यांचा उपयोग कसं करायचा हे खूप महत्त्वाचं आहे, सायंटिफिक वे. हम्म. तर सर्वप्रथम बीपी घेण्यासाठी पेशंटने रिलॅक्स होणं महत्त्वाचं आहे. ओके. आता काही लोक असतात मॉर्निंग कॉफी घेतात, चहा घेतात आणि लगेच बीपी घेतात. तर पेशंटने कॉफी घेतली, चहा घेतला, त्याच्यामुळे सुद्धा बीपी वाढू शकतो. पेशंट एक्सरसाइज करून आला, बीपी घेतला, बीपी वाढू शकतो. बरोबर. तर पेशंटने ॲटलिस्ट 10 मिनिटं एकाच जागेवर शांत बसावे. ही शुड बी रिलॅक्स, कम्प्लिटली त्यांनी रिलॅक्स व्हावं. नंतर पेशंट सिटिंग पोझिशनमध्ये पाहिजे. कधी कधी आपण झोपून बीपी घेतो, उभं राहून बीपी घेतो, ते नाही पाहिजे. आपला जे बीपीचा कफ आहे तो आपल्या हार्टच्या लेवलला पाहिजे. ओके. आणि बीपी कफचे जे रिडिंग आहेत ते ॲटलिस्ट 2 वेळा घेतले पाहिजे. आणि बीपी घेण्याच्या ॲटलिस्ट 10 मिनिटं आधी रुग्णाने धूम्रपान किंवा तंबाखू किंवा अल्कोहोल याचं सेवन टाळलं पाहिजे. कारण जर सिगरेट आपण पिलं किंवा अल्कोहोल घेतलं तरी बीपी वाढू शकतो. त्यामुळे बीपी घेण्यासाठी अजून एक महत्त्वाचा प्रश्न, पेशंटने सैल कपडे घातलेले असतात. कधी कधी पेशंट खूप टाईट कपडे घालतात, टाय असते, शूज असतात आणि बीपी घ्या, त्याच्यामुळे सुद्धा बीपी वाढू शकतो. तर पेशंटने पायातले शूज काढून, सॉक्स काढून, टाय थोडीशी सैल करून रिलॅक्स बसलं पाहिजे. 10 मिनिटांनंतर बीपी घेतला पाहिजे. कारण फॉल्स बीपी म्हणजे आपण त्याला व्हाईट कोट हायपरटेन्शन म्हणतो. म्हणजे पेशंट डॉक्टरच्या केबिनमध्ये गेला तर बीपी वाढतो. याच्यात रिझन हे असतं की व्हाईट कोट हायपरटेन्शन. तर व्हाईट कोट हायपरटेन्शन हे आपल्याला टाळण्यासाठी बीपी योग्य रीतीने मोजणे हे खूप आणि अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण याच्यामुळे काय होऊ शकतं की ज्या रुग्णाला ब्लड प्रेशर नाही आहे त्याला सुद्धा ट्रीटमेंट चालू करावी लागू शकते. त्यामुळे रिकन्फर्म इट अगेन अँड अगेन अँड रिपीटेड रिडिंग्स म्हणजे मल्टिपल रिडिंग्स महत्त्वाचे. अच्छा. आणि उपचार तर करण्यासाठी सर तुम्ही आहातच, पण आपण स्वतः रुग्ण म्हणून उच्च रक्तदाब जो आहे किंवा आपण त्याला हायपरटेन्शन, हाय बीपी म्हणतो, ते मॅनेज करण्यासाठी आपण काय उपाय करू शकतो? त्याच्यासाठी काय उपाययोजना आहेत आणि आपण तो वाढू नये म्हणून कसं त्याच्यावरती प्रिकॉशन्स घेऊ शकतो? प्रिकॉशन सर्वात महत्त्वाचं आपला आहार. जे अतिरिक्त मिठाचं प्रमाण आहे ते नियंत्रित करावं. जे इंडियन लोकांमध्ये सवय असते आपल्या मराठीमध्ये वरून मीठ घेणे ते अवॉइड केलं पाहिजे. कारण त्याचा खूप लॉंग टर्म इफेक्ट दिसतो. मीठ कमी करणे हा एक खूप उपयुक्त उपाय आहे. त्याच्यामुळे सुद्धा आपला बीपी कमी होऊ शकतो. स्टे हायड्रेटेड, खूप जास्त पाणी पिणे, हायड्रेटेड राहणे हे एक चांगलं. देन फॅट इंटेक म्हणजे आपला फॅट इंटेक कमी घेणे. त्यामुळे सॅच्युरेटेड फॅट जे बाहेरचे तळलेले पदार्थ असतात, चिप्स, बर्गर, त्याच्यामुळे सुद्धा बीपी वाढू शकतो. आणि जसं मी आधी म्हटलं की स्लीप म्हणजे ॲडिक्वेट स्लीप हा खूप महत्त्वाचा भाग आहे. लोक एक्सरसाइज करतात, प्रोटीन पावडर खातात, पण झोपेकडे लक्ष देत नाही. म्हणजे स्लीप इज ॲज इम्पॉर्टंट ॲट युअर एक्सरसाइज. म्हणजे जसं तुम्ही एक्सरसाइजसाठी वेळ काढता तसं झोपेसाठी वेळ काढला पाहिजे. कारण मुंबईमध्ये 90% लोकांची झोप कंप्लीट होत नाही. बरोबर. तर झोप हा खूप महत्त्वाचा प्रकार आहे. नंतर लास्ट, नो युअर नंबर्स. म्हणजे समजा आता मी तरुण आहे, आपल्याला जोपर्यंत बीपी मोजत नाही तोपर्यंत कळत नाही की बीपी आहे की नाही. त्यामुळे यू शुड ॲटलिस्ट गेट हेल्थ चेकअप वन्स इन अ इयर, बिकॉज बीपी, आपलं कोलेस्ट्रॉल चेक करणे हे खूप महत्त्वाचं आहे. ग्रेट. आणि खरं तर आपण टिप्स ऐकल्यात आणि त्याबद्दल भरपूर माहिती घेतली. पण सर मला एक गोष्ट कायम विचारावीशी वाटते की होऊच नये हायपरटेन्शन किंवा आपला हाय बीपी होऊच नये म्हणून काय करू शकतो आपण?
हाय बी पी होऊच नये म्हणून आपण आपलं शरीर निरोगी राहण्यासाठी आपण व्यवस्थित एक्सरसाइज करू शकतो. आपला आहार म्हणजे आपलं डाएट कंट्रोल करू शकतो. जर आपल्या माता-पितांना किंवा आई-वडिलांना बी-पी असेल तर आपण स्वतः जाऊन चेक करू शकतो, म्हणजे अर्ली डिटेक्शन करू शकतो. जर अर्ली डिटेक्ट केलं तर कदाचित आपण डाएट कंट्रोलने सुद्धा बी-पी कंट्रोल करू शकतो. आपल्या मेंटल स्ट्रेस अवॉइड करण्यासाठी योगा, थेरपी, फिजिओथेरपी, रेग्युलर एक्सरसाइज करू शकतो. आणि जर बी-पी झालाच असेल, अर्ली स्टेजमध्ये असेल, तर लवकरात लवकर आपल्या फॅमिली डॉक्टर किंवा कार्डिओलॉजिस्टला भेटून उपाययोजना करून सुद्धा बी-पी नियंत्रणात आणू शकतो. सर, काय खाऊ नये हे तुम्ही सांगितलं. आता प्लीज सांगा की आपण आहार कसा ठेवू शकतोय किंवा काय खाऊ शकतोय जेव्हा हायपरटेन्शन असतं. हायपरटेन्शन ॲक्च्युली झाल्यानंतर काय करावं हा एक मोठा प्रश्न. हायपरटेन्शन झाल्यानंतर आपला आहार हा लेस सॉल्ट म्हणजे मीठ कमी खाणे असावे, लेस सॅच्युरेटेड फॅट म्हणजे बाहेरचे तळलेले पदार्थ कमी खाणे असावे, प्रोटीन इंटेक थोडा वाढवावा, कार्बोहायड्रेट कमी खावे, वॉटर इंटेक म्हणजे हायड्रेशन खूप इम्पॉर्टंट आहे. आणि आहारामध्ये आपल्या भारतीयांमध्ये जे लोणचे किंवा पापड हे पदार्थ असतात ते अवॉइड केले पाहिजेत, कारण हे सायलेंटली आपल्या आहारामध्ये येतात आणि आपला बीपी वाढवत जातात. बरोबर. इवन जे लोणच्याचं जे प्रमाण आहे इंडियामध्ये खूप कॉमन आहे. एव्हरीबडी म्हणजे आपण सगळेच लोणचं खातो, सकाळी संध्याकाळी लोणचं असतं, तर लोणच्यामध्ये सुद्धा मीठ जास्त असतं. त्यामुळे मीठ हा भारतीयांचा जेवणामध्ये खूप जास्त प्रमाणात असतं. ते जरी कंट्रोल केलं तरी सुद्धा आपला बीपी नियंत्रणात येऊ शकतो. सर, तुमच्या ऑब्झर्वेशन्सप्रमाणे तुम्ही बऱ्याच केसेस अशा बघितल्या असतील जिथे हायपरटेन्शन तर आहेत, पण हार्ट अटॅकसुद्धा त्याच्याशी रिलेटेड आहे. सो प्लीज आम्हाला जरा सांगा की हार्ट अटॅकची काय लक्षणे असतात, जशी हायपरटेन्शनची काही लक्षणे असतात. येस, खूपच हॉट टॉपिक आहे सध्या. हार्ट अटॅक म्हणजे बर्निंग टॉपिक आहे. हार्ट अटॅकची लक्षणं सर्वप्रथम रुग्णाला डाव्या बाजूला छातीमध्ये कळ येणे. ती कळ खूप साऱ्या रुग्णांमध्ये डाव्या बाजूला न येऊन गळ्यामध्ये पेन होणे, बॅक पेन म्हणजे पाठीत दुखणे किंवा आपल्या जॉमध्ये पेन दुखणे, कधी कधी राईट साईडला सुद्धा चेस्ट पेन होऊ शकते. आणि त्याच्याबरोबर जर घाम येत असेल, स्वेटिंग असेल तर ते खूप इम्पॉर्टंट आहे. किंवा पेशंट जर चालत असेल किंवा जिने चढत असेल त्याला मध्येच थांबावे लागणे किंवा छातीत कळ येणे किंवा श्वास भरून येणे किंवा दम लागणे. नंतर पेशंटला झोप कमी होणे, पेशंटला अपचन वारंवार होणे. इंडियामध्ये अपचनचे इतके रुग्ण आहेत की नकळत ते हार्टचे सुद्धा रुग्ण असू शकतात. आणि जर डायबिटीज असेल तर त्यांच्यामध्ये ॲसिडिटी खूप कॉमन असते आणि आम्हाला टेस्ट केल्यानंतर असं दिसतं की त्याला हार्टचा आजार आहे. त्यामुळं डोंट निग्लेक्ट युअर ॲसिडिटी और हायपर ॲसिडिटी. तुम्हाला जर ॲसिडिटीचा त्रास असेल तर तुमच्या फिजिशियनला दाखवून त्याच्याबरोबर ECG, 2D इको आणि स्ट्रेस टेस्ट करून घ्या. त्याच्यामुळे तुम्हाला कळू शकतं की आपल्याला हार्ट अटॅकची लक्षणं आहेत किंवा नाही. आजकाल फार सामान्यतः आपल्याला ऐकण्यात येतं की मला BP आहे, मला शुगर आहे, आणि ह्या सगळ्या गोष्टी कळत न कळत सर हार्टशी रिलेटेड असतात. सो या तिघांचा मेळ कसा जुळून येतो आणि कसं एकमेकांसाठी हे घातक आहे. आता डायबिटीज इंडियामध्ये ॲटलिस्ट 1/3 पॉप्युलेशनला डायबिटीज आहे. डायबिटीज, हायपरटेन्शन हे एकमेकांना सायलेंटली हेल्प करतात. डायबिटीजमुळे काय होतं की रक्त आपलं घट्ट होतं, डायबिटीजमुळे आपलं कोलेस्ट्रॉल वाढतं आणि हायपरटेन्शनमुळे काय होतं की आपले ब्लड वेसल्स थिक होतात. त्यामुळं जेव्हा हायपरटेन्शन आणि डायबिटीज एकत्र येतात तर ते खूप आपल्या हार्टवरती, ब्रेनवरती, किडनीवरती, डोळ्यांवरती इफेक्ट जाणून देतात. त्याच्यामुळे काय होऊ शकतं की आपल्या रक्ताच्या गुठळ्या होऊ शकतात. ज्या गुठळ्या जर ब्रेनमध्ये गेल्या तर पॅरालिसिस होऊ शकतं, हार्टमध्ये गेल्या तर हार्ट अटॅक येऊ शकतो. त्यामुळे डायबिटीज म्हणजे मधुमेह आणि हृदयविकार आणि हायपरटेन्शन हे एकमेकांशी निगडीत आहेत. जर पेशंटला किंवा आपल्या रुग्णाला मधुमेह असेल तर त्याला हायपरटेन्शन असण्याची शक्यता दाट असते. व्हाईस वर्सा, जर पेशंटला ब्लड प्रेशर असेल तर त्याला मधुमेह असण्याची शक्यता दाट असते. आणि जर या पेशंटला दोन्ही एकत्र असेल तर त्याला हार्टचे लक्षण असण्याची शक्यता सुद्धा जास्त असते. सो ज्या रुग्णांना हायपरटेन्शन आहे, शुगर आहे, त्यांनी स्वतःचं रेग्युलर हार्टचं चेकअप करणे खूप महत्त्वाचं आहे. वर्षातून एकदा तरी त्यांनी लिपिड प्रोफाईल म्हणजे कोलेस्ट्रॉल चेक करावे, HbA1c चेक करावं
त्यांचं 2D को स्ट्रेस टेस्ट आणि ECG करा. खरं तर या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर आपल्या हार्टवरचा स्ट्रेस जरा कमी झाला असेल आणि ब्लड प्रेशर जरा कंट्रोल झालं असेल, कारण सरांनी ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या आपल्या सगळ्यांसाठी खूप जास्त महत्त्वाच्या आहेत आणि आपण त्या जर फॉलो केल्या तर किंबहुना सरांकडे यायची गरजसुद्धा पडणार नाही. पण सर, खरं तर तुम्ही ही जी माहिती दिली ही आमच्यासाठी खूप मौल्यवान आहे आणि ह्या माहितीने आम्ही आमची लाईफ गाईड करू शकू. थँक्यू सो मच, तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल. आणि सरांचा एक मंत्र आहे जो ते कायम जपतात की कमी म्हणजेच माफक दरात उत्तम उपचार हे ते देत असतात आणि त्यासाठी तुम्ही नंदिनी हार्ट अँड चाइल्ड क्लिनिक सायन इथे सरांची येऊन भेट घेऊ शकताय. सर KJ सोमय्या आणि सोबतच सुराना सेठिया चेंबूर या हॉस्पिटल्समध्ये सुद्धा उपचार करण्यासाठी उपलब्ध आहेत. सो नक्कीच थँक्यू सो मच सर, तुम्ही इतका वेळ दिला आणि आम्हाला इतकी छान इन्फॉर्मेशन दिली त्याबद्दल.